नमस्कार. मी काय म्हणते, आमच्या पेणमध्ये जर तुम्ही आलात, मग तुम्हाला जर बेकरीमध्ये काय खाऊ खायचं असेल तर कुठे घ्यायचं, कुठल्या बेकरीमधनं काय खायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते कुठे मिळते, किती वर्षापूर्वी जुने ते हा ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण जाऊया बेकरीमध्ये. मी काय म्हणते, आज मी आलेली आहे बाजारात जायला. तर बाजारात जाता जाता इथे बेकरी दिसली. बेकरी म्हणजे आमची ती पेणमधली सर्वात जुनी प्रभात बेकरी आहे. तर त्या बेकरीमधनं काय खाऊ मिळतोय ते बघते, कारण काव्यने खाऊ सांगितलं आणि चहामध्ये खायला सकाळी लागतंच त्यांना. तर त्यासाठी पण इथे स्टिक वगैरे खारी अतिशय सुंदर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वगैरे सगळं मिळतं. तर ते घेण्यासाठी आले. तर चला आजच्या आपण बेकरीमध्ये, प्रभात बेकरीमध्ये जाऊया पेणमधलं. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण किती वर्षापूर्वीची ही बेकरी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता बेकरीमध्ये आले. स्टिक घेतली आहे मी, आणखीन इथे कप केक सुद्धा घेतलेले आहेत. हे कसले का काय? अक्रोड केक ना. खूप जुनी आहे ना तुमची, कारण की मी लहान असल्यापासून तर बघतेच. किती वर्ष झाली तरी बेकरी याला? 75 वर्ष पूर्ण. अगोदर तुमचे पूर्ण होऊन गेले म्हणजे तुमचे वडील करायचे? कारण की बरीच लोक अशी लांबून पण येतात काय काय घेताना. आता आता कुठल्या कुठल्या फ्लेवरचं काय काय मिळतं तुमच्याकडे? 15-16 आयटम रोज होतं. काय काय असतं त्याच्यामध्ये? खारी, रोज, बटर, केक 2-3 प्रकार, नानकढई. केक मधले कुठले कुठले फ्लेवर आहेत तुमच्याकडे? केक आता मोठे केक असतात, फॅमिली पॅक, चॉकलेट, खजूर. आणखी कुठले ऑर्डर पण बनवून देतो, ऑर्डरने पण बनवून देतो. फ्रूट केक वगैरे. फ्रुट्स केक माहिती आवडीचा फ्रूट. हां, फ्रुट्स आवडचा फ्रुट्स. हां हां. तुमच्या आवडीचा फ्रूट आणून द्यायचा, संध्याकाळी दुपारी घेऊन जायचं. आम्ही फ्रुट्स आणून दिल्यानंतर तुम्ही एक केकला एक फ्रूट आणायचा. एक केक फॅमिली पॅक त्याला. हां सर. आता मग चॉकलेट, खजूर आणि मिक्स फ्रूट हे रोज असतात आमचे. दररोज ताजं ताजं सगळं बनतं ना, रोजच्या रोज. कारण की मी आल्यानंतर तर काहीच मिळत नाही नेहमीच. अशा प्रकारे 75 वर्षापूर्वीची आमच्या ह्या काकांची बेकरी. आता दुसरी तिसरी फॅमिली, पिढी तिसरी आलेली आहे. ही दुसरी पिढी, अगोदरचे आजोबा होते. तर इथे कधी तुम्ही जर आलात पेणमध्ये तर आमच्या चावडी नाक्यावर आल्यानंतर प्रभात बेकरीत नक्की भेट द्या, कारण की इथली बेकरी खूप छान छान. कारण की आम्ही लहान असल्यापासून, मी तर सुद्धा न्यायचे आहे ना, खूप गरीब परिस्थिती होती तेव्हा ते सगळं लहान असल्यापासून, कारण माझं इथंच होतं त्यामुळे. पण आता मी त्या दिवशी एक काका आलेले ना ठाण्यावरनं, कोणातरी नेत होते तेव्हा मी ऐकलं की त्यांनी ठाण्याला. हो हो ना, सगळीच जण आमची इथे सगळीच जण. तर नक्की इथे भेट द्या, कारण की प्रभात बेकरी अतिशय सुंदर असे मिळणारा पदार्थ तुम्हाला इथे मिळतील. ती बेकरी म्हणजे अशी आता हे वेगळ्या ह्याच्यावरती ना, पहिले भट्टीवर होती ना. हां, भट्टीवर. आता मग पोहे बी भाजून नाही देत? पोहे भाजून देता? हो काय? भाजलेले पण देतात. भाजलेले नाही, पहिले आम्ही पोहे भाजायला आणायचो. भाजलेले पण मिळतात का? मला वाटलं इथलं बंद झालं किलो पॅकिंगचं. एकदम कुरकुरीत. नुसती फोडणी दिली की झालं. हो, हे आता भट्टी म्हणजे ह्याचीच इलेक्ट्रिक वरती आहे ना, गॅसवरती. पहिले आपली ती लाकडं. 15 वर्ष आधी बिल्डिंग झाल्यापासून. हां बरोबर. अच्छा. इथे कपकेक घेतलेले आहेत आणि आणखीन खारी अजून तयार झाली नाही. खारी तयार होते. दररोज गरम गरम मिळतं, कारण की तुम्हाला शिळं कुठलंच मिळणार नाही. इथे जर आलात तुम्ही ना, तर खारी पॅटीस पण अतिशय सुंदर मिळतो, कारण की जर टायमात आला तरच इथे मिळेल, नाही तर टायमाच्या नंतर जर गेलात तुम्ही तर काही वेळेला मिळत नाही. इतकं ताजं ताजं सगळं इथे मिळतं आणि खूप लांबून लांबून लोक इथे, म्हणजे एखादी जर असे आहेत की ठाण्याने परवा आले होते तेव्हा एक आजोबा आले होते, ठाण्यावरनं आले होते. ते इकडे पेणला आल्यानंतर त्यांच्या नातवाने असं सांगितलं होतं का मला बाकी खाऊ काही पेणवांना आणू नका, पण ह्याच प्रभात बेकरीतलाच खाऊ तुम्ही घेऊन या. तर इतकं छान आमच्या ह्या प्रभात बेकरीमधनं सगळं मिळतं. तर तुम्हाला सुद्धा इथे यायचं झालं तर तुम्ही येऊ शकता.